सर्वप्रथम सकाळी 8 वाजल्यापासून आपल्यातले बरेचसे कर्मचारी या ठिकाणी येऊन बसलेले आहात. लढाई आमचीच आहे आणि त्या लढाईला आपल्यालाच लढावं लागणार आणि त्याच्याकरता 8 वाजल्यापासून मग आमची मुंबई महानगरपालिका असेल, आमची ठाणे महानगरपालिका असेल, आमची पनवेल महानगरपालिका असेल, औरंगाबाद, नांदेड, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती अशा सगळ्याच महानगरपालिकेचे कामगार नेते, पुण्याचे आमचे जाधव साहेब पण आलेले, मुंबईचे आमचे फेडरेशनचे कार्याध्यक्ष जाधव साहेब, 2 जाधव आहेत आपले, एक पुण्याचे जाधव आणि एक मुंबईचे जाधव, ते प्रकाश आहे तिने अशोक आहे. तर आमचे गणेश शिंगे साहेब, गौतमजी, इचलकरंजीचे पण नेतृत्व या ठिकाणी व्यासपीठावरती आहे. आणि गेल्या 8-10 दिवसामध्ये आम्ही ठरवलं की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आपल्याला मुंबईला जावं लागणार. आता मुंबईला आलं म्हणजे एका तासात काम होतं असं नसतं, पण आपलं काम काय ते या सरकारला कळतं, आपलं म्हणणं काय ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचं हे ठिकाण आहे. आता तिकडं कुठं आंदोलन केलं असतं एवढी लोक तुम्हाला भेटली नसती का? भेटली असती नसती. तुम्ही त्रास घेऊन आलात, परंतु या ठिकाणी आज मला आवर्जून सांगावं असं वाटतं की तुमचा पुढला काळ काम होण्याचं तुमचं नशीब आहे, म्हणून तर एवढी लोक स्टेजवरची आहेत. आंदोलनाला आलेल्या लोकांचं नशीब आहे, तुमच्या सगळ्यांचं नशीब साथ देणार असेल तर मग आम्ही काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नाला पण यश मिळणार असतं. आणि आजचं जे आपलं आंदोलन आहे त्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुद्धा आले, आदरणीय पवार साहेबांचे पाय सुद्धा लागले, माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे सुद्धा आले, खासदार अरविंद सावंत साहेब आले, संजय राऊत साहेब आले आणि नाना पटोले साहेब आले. म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाची लोक आजच्या आपल्या आंदोलनाच्या स्टेजवरती त्यांचे पाय लागले, म्हणजेच आंदोलन यशस्वी झालं. आता महत्वाच्या आपल्या मागण्या काय आहेत, आपण कशा करता भांडतोय? मुळात आपण वेगळं काय मागत नाही. एका बाजूला समान काम करणारा आमचा दुसरा जो कर्मचारी, आरोग्यामध्ये झाडू मारणारी आमची परमनंट बाई, पगार किती घेतली? 50,000. आणि ठेकेदारीत काम करणारी किती घेतली? ती 7 तास करती, 8 तास करती, तिला सुट्ट्या आहेत, तिला मेडिकल रजा आहेत, त्यांना सगळं, यांना काहीच नाही. काम त्यांच्यापेक्षा, मी दोघांच्यात विषमता नाही सांगत, काम त्यांच्यापेक्षा थोडंसं काकणभर जास्त आहे, पण पगार हातभर कमी. बरोबर? बरं, उलट बोलावं तर उद्यापासून घरी, उलट बोलावं तर उद्यापासून घरी, म्हणजे बोलायचं पण नाही. म्हणजे आमच्या तोंडाला पट्टी बांधून आमच्या हातात झाडू दिला ना आम्ही काम करायचं. हळूहळू यांची संख्या किती वाढायला लागली? महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण झालं. आणि कंत्राटीकरण आम्ही का करतो तर महानगरपालिकेकडे फंड कमी, तुम्ही फंडासाठी नाही कंत्राटीकरण करत, ठेकेदार तुम्हाला काहीतरी देतो म्हणून कंत्राटीकरण चालतं. आलं ना लक्षात तुमच्या? कोणता नगरसेवक निवडून येऊ त्याचा माणूस आहे ठेकेदार, त्याच्या हाताची काय आपण कामाला भीक मागायची, आपण आम्हाला काम द्या. हक्क आहे होय देशामध्ये. बाबासाहेबांनी घटनेमध्ये सगळ्यांना समान अधिकार दिले, पण समान अधिकार दिलेला असताना मात्र गरीब मात्र लाचारच लाचार राहिलेला आहे. आणि त्याच्या लाचारीला कुठल्याही प्रकारचं औषध आतापर्यंत निघत नाही. ही लाचारी दूर करायची असेल तर रस्त्यावरती उतरण्याशिवाय आपल्याला पर्याय शिल्लक राहिलेला नाही, हे सगळ्यांनी समजून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, आम्ही आंदोलनाला चला म्हणलं तर बाकीचे लोक म्हणतात तो गेलाय म्हणलं होणारच, जे सगळ्यांचं होईल ते माझं होईल. लोकांचं मत काय असतं? भगतसिंग पैदा झाला पाहिजे पण आपल्या घरात नको, आपला खाडा व्हायला
नको तिचं झालं जाऊन दे मुरली, मग तिचं झालं माझं होणारच आहे. हा विचार कामगाराला मारायचे, हा विचार कामगाराला काय आहे? बरं आंदोलनात कोण उतरतं? आंदोलनात रस्त्यावर काम करणारा कर्मचारी उतरतो, ऑफिस मधला काम करणारा उतरत, त्याला ऊन लागतं, बरोबर ना? त्याला काय होतं? ऊन लागतो. फक्त ते गेल्यावर प्रश्न विचारतो आम्हाला, काय झालं आजच्या आंदोलनाचं? ना आम्हाला वाटलं होणार नाही ते. अरे तुम्हाला कायम असंच वाटतं. म्हणून कामगार मित्रांनो, ठेकेदारीचा प्रश्न हा आता प्रत्येकाच्या घरात येऊन पोहोचलेला आहे. तिथं काम करणारे किंवा तुमचं नेतृत्व करणारे आम्ही काही परमनंट कर्मचारी असतील, पण आमची पोरं सुद्धा या पुढच्या काळात परमनंट म्हणून कामाला लागणार आहे, अशी अवस्था निर्माण झाली. हा प्रश्न प्रत्येकाच्या घरात येऊन पोहोचलेला आहे आणि तोच प्रश्न आपल्याला आता सोडवायचा आहे. त्याच्याकरता हे आंदोलन. दुसरा विषय जो आपली जुनी पेन्शन यांना लागू करा. 2005 पर्यंत काम करणारा जो कर्मचारी आहे त्याला जुनी पेन्शन, आणि 5 नंतर लागलेल्याला आता सरकारने कालच केंद्राप्रमाणे अजून 4% वाढवून देतो म्हणले. मला काय कळणार, एक कर्मचारी 1 रुपया न भरता त्याला पूर्ण पेन्शन मिळणार आहे आणि एका कर्मचाऱ्याला 10% त्याच्या पगाराच्या सरकारकडे जमा करावा लागणार आहे, त्यावेळेस पेन्शन मिळणार आहे. सगळ्यांना समान न्याय द्या ना, सगळ्यांना समान न्याय द्या. सगळ्यांच्याच करता जुनी पेन्शन व्हायला लागू करा, ही आपली मागणी आहे. चुकीची आहे का? अहो देशाचा कायदा आहे की 240 दिवस एकाच ठिकाणी काम केलेल्या कर्मचाऱ्याला डीम परमनंट समजला जातो, बरोबर ना? इंडस्ट्री ऍक्ट त्याच्यातली तरतूद आहे आणि त्या तरतुदीनुसार कामगार कायद्यातल्या तरतुदीनुसार आम्ही जर 240 दिवस एखाद्या कंपनीत काम केलं तर आम्ही कायद्याने कोण आहोत? परमनंट कर्मचारी आहोत. सोलापूरला 30 वर्ष झाले कामगार परमनंट नाही. माझ्याकडे घंटागाडी कर्मचारी 372 होते, त्यातले 100 मेले परमनंटची वाट पाहता पाहता. किती? 372 घंटागाडी कर्मचाऱ्यांची केस मी पुण्याच्या इंडस्ट्रियल कोर्टात टाकली की जिंकलो. महानगरपालिका हायकोर्टात गेली, हायकोर्टात सुद्धा महानगरपालिका कोणत्या मुद्द्यावरती गेली? एक वेगवेगळी नावं ही कामगारांच्या पदाला द्यायला सुरुवात झालेली. पहिले आम्हाला रोजंदारी कामगार म्हणून कामावरती घेतलं जायचं आणि रोजंदारी कामगार म्हणून आम्ही मास्टरवरती आलो की आम्ही 240 दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्ही इंडस्ट्रियल कोर्टात जायचं केस टाकायचं. आता रोजंदारी कामगार ही पद्धत बंद करून टाकली. मग मधल्या काळामध्ये रोजंदारी काढून टाकलं आणि मानधन ही पद्धत आणली. मानधन म्हणजे तुम्ही कामगार नाही पण तुम्हाला मान पण नाही धन पण नाही. मानधनाचे कामगार म्हणजे काय? ते कामगार नाही, ते मानधनाने ते स्वतः सेवा करणारी लोक आहेत. त्यामुळे ज्यावेळेस आम्ही आवाज देऊ त्यावेळेस तुमची रस्त्यावरती उतरण्याची तयारी असते तरच प्रश्न सुटणार आहे. आम्ही पण देवदूत नाही, आमच्या हातात काही जादूची कांडी आहे का? आमच्या हातात जादूची काडी आहे की फिरवली की झालं ओके? जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे. अनेक महानगरपालिकेमध्ये आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जिंकतो. माननीय मुख्यमंत्र्यांना मी निवेदन केलं, इंडस्ट्रियल कोर्टामध्ये आम्ही घंटागाडीची केस जवळजवळ 20 वर्षानंतर जिंकलो. आयुक्तांना विनंती केली, मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आम्ही आता जिंकलो, आता आम्हाला न्यायचा कायम करा. तर आमच्या आयुक्तांनी कुंभकोणी नावाचे जे वकील आहेत श्रेष्ठ, ते वकील म्हणजे महानगरपालिकेकडे पैसा एवढा आहे की आमच्या गरिबांच्याकडे कुठून पैसा येणार आहे एवढा द्यायला, आणि ते वकील लावून हायकोर्टामध्ये अपिलात आयुक्त गेले. आता मागच्या आठवड्यात आम्ही हायकोर्ट पण गेलो. आता परत एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की त्यातली जवळजवळ 100 पोर आता 3 महिने होत नाही कामगारांची, ही अवस्था आहे. मग आम्ही सरकारची लेकरं नाही का? ऑफिस मध्ये बसून सरकारी कर्मचारी जो राज्य सरकार, आपण चांगल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी केलं. सरकारला निवेदन पण दिलेलं आहे. लाडबागे समितीच्या बाबतीत काय घडलं तर लाडबागे समितीच्या बाबतीमध्ये 2021 साली मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी एक उपसमिती तयार केली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अंडर. त्या उपसमितीने राज्यातल्या सफाई कर्मचारी जे आहेत महानगरपालिकेत कामाला कायम, त्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याचं परिपत्रक काढलं आणि आमच्याच कर्मचाऱ्यांच्यातल्या काही लोकांनी ते चॅलेंज केलं. ते चॅलेंज केल्यामुळे पाठीमागच्या 18 ते 19 महिन्यामध्ये सगळ्या महानगरपालिकेच्या नोकर भरत्या ठप्प झाल्या.
वास्तविक पाहता आपल्या कर्मचाऱ्यांच्यात असा मतभेद नसावा, माझ्या जातीचा लागला पाहिजे आणि तुझा. कामगाराला कुठलीही जात नसते, त्याची एकच जात आहे, काय? फक्त कामगार. कामगाराला कामगार ही एकच जात असावी. आज औरंगाबाद हायकोर्टामध्ये आम्ही ती केस लढलो, त्याच्यात सुद्धा अर्धवट निर्णय झाला. कर्मचाऱ्याकरता झाडू तुम्ही मारता आणि झाडू परमनंट कामगारही मारतात. तुम्ही झाडू मारला तर 8,000 रुपये, परमनंट कामगारांनी झाडू मारलं की काय होतं? 50,000. त्यांनी झाडू मारलं की कचराच राहत नाही खाली. हा भेदभाव कामगारांच्यात नाही, हा भेदभाव सरकार तयार करतं आणि ते सरकार तयार करून आपल्यात वितुष्ट निर्माण करतं. अशा प्रकारची ही परिस्थिती आहे. म्हणून हा भेदभाव संपुष्टात आला पाहिजे, याच्याकरता हा लढा आहे. आमच्या वारस नेमणुका ज्या आहेत त्या सुद्धा झाल्या पाहिजे. गेली 5-5, 7-7 वर्ष आमचे वारस जे आहेत ते कामं करतात. त्यांनी सुद्धा गेल्या 2 वर्ष या ठिकाणी बसून आंदोलन केलं. त्यावेळेस परिपत्रक निघालं आणि परिपत्रक निघालं आपल्यातच काही कोर्टात गेली आणि कोर्टात जाऊन त्या परिपत्रकावरती घाला घाला. आमची पुन्हा एकदा सरकारला मागणी की एक समिती तयार करा आणि खरंच ते कर्मचारी आरोग्याचं काम करतात का नाही शोधा आणि तशा प्रकारचा अहवाल कोर्टात सादर करा, तरच आमचा हाताचा जो लाडबागेचा प्रश्न काही लोक म्हणतील आता इथं येऊन काय फायदा? फायदा नाही. कोर्टाने जो निकाल दिला किंवा कोर्टाने जो निर्णय घेतला, जे निरीक्षण मांडलं, त्याच्यामध्ये कोर्टाचं मतच असं आहे की लाडबागे समिती ज्यावेळेस तयार झाली होती त्या समितीने जसा अभ्यास केला तसा अभ्यास न करता आताच्या उपसमितीने निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं ही वशिला भरती आहे अशा प्रकारची कोर्टाची भूमिका आहे. आणि कोर्टाचा हे जे निरीक्षण आहे हे जर आपल्याला बाद ठरवायचं असेल तर पुन्हा एकदा समिती तयार करून सगळ्या महानगरपालिकेत जे इतर संवर्गातले कर्मचारी काम करतात त्यांचं माहिती राज्य सरकारने कोर्टाला दिली पाहिजे, तर आपल्यासारखा निकाल लागणार. याच्याकरता चाललेला हा प्रयत्न आहे. काही गोष्टी बारीक असतात, आमच्या कामगार नेत्यांना माहिती असतात कारण की आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष असतो. म्हणून मित्रांनो, प्रत्येक कर्मचाऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे. आमच्या वाहतूक संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग असेल, फरक असेल, या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. आजच्या आंदोलनाला तुम्ही सर्वजण आलात. हे आंदोलन उभं करण्याकरता माझ्या सगळ्या सहकार्याने आमचा सतीश 2 दिवसापासून आमचा पनवेलचा का जनरल सेक्रेटरी हे स्टेज टाकायचं, त्या खुर्च्या मागवायच्या. मुंबईच्या जवळ माणसं कोणी आम्ही त्यांना कामं सांगत असतो आणि ती माणसं 2-2 दिवस या ठिकाणी उभं राहून हे काम करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर अक्षरशः असे जे कार्यकर्ते, ह्या कार्यकर्त्यांच्यामुळं ही आंदोलनं सक्सेस होत असतात. आमच्या शिंदे साहेबांनी मग काय पत्र तयार करायचं, मुख्यमंत्र्याचं काय पत्र तयार करायचं, कुणाला बोलवायचं, याची सगळी जबाबदारी त्यांच्यावरती होती. आणि आमचे गौतमजी खरात हे या फेडरेशनचे प्रवक्ते असल्यामुळं पत्रकारांशी बोलणं असेल, सगळ्या लोकांशी बोलणं असेल, त्याचं काम त्यांनी केलं. मित्रांनो, एक माणूस जोडूनच आपलं संघटन ताकदीचं होणार आहे. पण त्या प्रत्येक जोडलेल्याच्या माणसाच्या पाठीमागं तुम्ही विश्वासाने उभं राहायला पाहिजे आणि ते विश्वासाने उभं राहण्याकरता तुम्ही सगळ्यांनी ताकद देणं गरजेचं आहे. आता गेलो आणि परत 8 दिवसांनी आपल्याला आंदोलन करण्याची वेळ आली तर असं कोणी म्हणू नका मागच्या वेळेस आम्ही आलो आता दुसऱ्यांना घेऊन जा. का आम्हाला तुमचं पोरग लावायचंय, परमनंट तुम्हाला व्हायचं, दुसऱ्याला नाही करायचं ना? काही तिकडे सावलीत बसली होती, मला काय कळलं झालं, त्यांना परमनंट व्हायचं नाही काय? म्हणजे ऊन आम्हालाही लागतं, ऊन तुम्हालाही लागतं, पण आपण उन्हाला घाबरलो तर मग सरकारच्या पुढे कसं उभी राहणार? आपण उन्हाला घाबरणारी माणसं सरकारच्या पुढे उभी राहू शकतात का? म्हणून आपण जे ठरवलंय तो निर्णय आपण ठामपणे घेऊन या पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या कामगारांना न्याय कसा मिळेल याच्याकरता या स्टेजवरती असणारे सगळे कामगार नेते शेवटच्या श्वासापर्यंत शांत बसणार असं मी सगळ्यांच्या वतीने शब्द देतो तुम्हाला. आणि मी तुम्हाला ही विनंती करतो की बाबांनो, यांनी आवाज दिला, तुम्ही तेवढं जागरूकतेने लक्षात. पाऊस पडला आणि पेरणारच आपल्या उपयोग होईल का? बरोबर का नाही? ज्यावेळेस पाऊस पडतो तेव्हाच पेरला पाहिजे, तर उन्हाळ्यात पेरणी करीत बसले. आता ते बापाने केलं कसं उगवल? म्हणून हा योग्य टायमिंग आहे आणि तो टायमिंग गाठून आपण या ठिकाणी आलेलो आहे. आणि पुढले 4 महिने आपले कशाचे असणार आहे? त्यांच्या आश्वासनाचे ना आपल्या आंदोलनाचे. पुढले 4 महिने कशाचे असणार आहे? काय मित्रांनो, काही लोक म्हणतात अचानक का आंदोलन आजच्या तारखेला ठेवलं? तुम्हाला कळलं ना आजच्या तारखेचा फायदा काय झाला? ते कळलं ना?
तर हा जो काय सगळा प्रकार आहे हा निश्चित आपल्या पथ्यावरती पडेल आणि पुढले 3-4 महिने आपले कशाचे असणार आहे, कशाचे असणार आहे, आंदोलनाचे. आलं लक्षात तुमच्या. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सुट्टी नाही द्यायची आणि त्याच्याकरता तुम्हालाही स्वतःची पदरमोड करून यावं लागणार. कल्याण कुणाचं करायचं, आमचं का तुमचं? तुमचं करायचं ना, तेवढं डोक्यात ठेवायचं. नाही तर मग बस करता का, मला रिक्षात नेता का, हे करता का, हे नाही. कळलं की नगरपालिकेत कामगारांची संख्या कमी नाही. किती आहे? 4.5 लाख, बरोबर ना. एकट्या मुंबईतच 1.5 लाख आहे मला वाटतं ना. एकट्या मुंबईत 1.5 लाख आहे. 4 लाख कामगार आहेत. हे कुठले परमनंट आणि ठेकेदारीचे किती ते मोजायचेच नाही. आता परमनंट पेक्षा ठेकेदारीचा आकडा जास्त वाढत चाललाय. आता तुम्हाला ठेकेदारीवाल्यांना कळत असेल, प्रत्येकाला हद्द दिले. तुम्हाला माहिती आहे या गावामध्ये परमनंट किती आणि तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त फिरायला लागेल आणि तिसऱ्या दिवशी आपल्या दारात येतील. हे लक्षात घ्या. पुढलं आंदोलन तशाच प्रकारचं असणार आहे. काही आमच्या घरचं इथं हा काही विषय नाही. आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्याच्याकरता लढलं पाहिजे. ही भावना ज्यावेळेस तुमच्या मनात निर्माण होईल त्यावेळेस तुम्हाला यश मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या पुढच्या आंदोलनाची दिशा म्हणजे कोण पनवेलचा असेल, कोण औरंगाबादचा असेल, बरं तुम्हाला कळलं तर एकट्याला कळून नका घेऊ. तुम्ही काय केलं पाहिजे, बाकीच्यांना सांगितलं पाहिजे चला. मग तशी तरी हमी कुठे येतात. उद्या घरी काढलं तर कशी गॅरंटी आहे का काय होईल तर जाईल. हा विचार कायम डोक्यात असला पाहिजे. आता मला वाटतं आंदोलनाची सांगता तुम्ही शेवट बोलताय. एकदा या ठिकाणी आपण हजारोच्या संख्येने जमे झालात. 8 दिवसामध्ये आम्ही ठरवलं नाही आंदोलन करण्याचं, पण पुढलं आंदोलन आपलं हजारात नसावं. किती तास हवं? लाख कामगार. सीझन वाया घालू नका आणि त्याच्याकरता पूर्ण ताकदीने आपला आगामी काळामध्ये लढा द्यायचा आहे. मी सगळ्यांचे या फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून मनपूर्वक तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. सकाळपासून प्रचंड उन्हात तुम्ही बात केलंय. मी काही सावलीत नव्हतो, मी उन्हातच होतो. हा लक्षात. पण ते आभार मानण्याची पद्धत असते ना, तसं तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही जी साथ दिली, तुमच्या साथीशिवाय प्रश्न सुटणार नाही आणि तुम्ही सगळ्यांनी या पुढच्या काळात साथ द्यावी अशी फेडरेशनच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.